नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आत्मा भोकरदन या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एक संदेश देत आहोत। बघतोय की आपण खरीप सीझनमधले जी पिकं आहेत, पाऊस काळ व्यवस्थित झाल्यामुळं पिकांची वाढ जोमात आलेली आहे। कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, तूर असेल, उडीद असेल, भुईमुग असेल, हे सर्व जी पिकं आहेत ते आत्ता कीड रोग व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी बांधव जे असतात ते बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, ते स्वतः शेतामध्ये आपल्या फवारणी करत असताना ते शेतकरी मित्र किंवा शेतकरी बांधव कधीच हे मास्क वापरत नाहीत। जेणेकरून जे फवारणी करते वेळेस जे कीटकनाशक असतील, विषारी औषध असतील, बुरशीनाशक असतील, ते आपल्या डायरेक्ट शरीरामध्ये जाऊन त्याचा दुष्परिणाम आपण बघतोय की 10-20 वर्षानंतर आपण जे कॅन्सर असेल किंवा असे भयानक जे आजार असतील ते उद्भवत असतात। तर सर्व शेतकरी मित्रांना मी आत्मा भोकरदन या यूट्यूब चॅनलवरून संदेश देत आहोत की ज्यावेळेला आता फवारणीचे जे सीझन चालू आहे किंवा जे हंगाम चालू आहे, जे कीटकनाशक असेल, बुरशीनाशक, ते फवारणी करते वेळेस सर्व शेतकरी बांधवांनी आपल्याला हँड ग्लोव्ज असेल किंवा असा मास्क असेल, जी नाकामध्ये किंवा तोंडामध्ये आपल्याला औषध जाऊ नये म्हणून मास्क वापर करावा। हा संदेश आत्मा भोकरदन यूट्यूब चॅनलवरून आपण देत आहोत। धन्यवाद।